सत्र न्यायालयाचा आता ईडीला झटका आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पासपोर्ट नूतनीकरणाला मुभा देण्यात आली आहे। पासपोर्ट 10 वर्षांकरता नूतनीकरणास विशेष पीएमएलए न्यायालयानं ही परवानगी दिलेली आहे। अनिल देशमुख यांना परदेश प्रवासाला सुद्धा मुभा मिळते। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काय अधिक माहिती? निश्चितच लागवी म्हणता येईल की सत्र न्यायालयाचा आता हा ईडीला झटकाच म्हणावा लागेल, कारण ज्या पद्धतीत गृहमंत्री माजी जे आहेत अनिल देशमुख यांच्या पासपोर्ट नूतनीकरणाला जी मुभा आहे ती देण्यात आलेली आहे। खरं तर आपण पाहतोय की ज्यावेळी कथित खंडणी वसूल प्रकरणामध्ये अनिल देशमुख यांचा मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता, त्या जामिनाच्या अटीनुसार मुंबई बाहेर जाण्यासाठी देशमुख यांना न्यायालयाची परवानगी घेणं बंधनकारक होतं आणि त्यानुसार परदेशात जाण्यासाठी आणि पासपोर्ट 10 वर्षाकरिता नूतनीकरण करण्यासाठी देशमुख यांना इंद्रपाल सिंग यांच्या मार्फत जे आहे ते अर्ज त्यांनी केला होता आणि त्याचवरती आपण पाहतोय की विषय न्यायाधीश आदिती कदम यांच्या पुढे ही सुनावणी पार पडलेली आहे आणि जवळपास आपण पाहतोय की ईडीने या संपूर्ण अर्जावरती जो आहे तो तीव्र आक्षेप जो आहे तो घेतला होता आणि त्यानंतर आपण आता पाहतोय की मोठ्या प्रमाणात युक्तिवाद झाला। ईडीच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला। त्यानंतरही या संबंधित प्रकरणामध्ये जे आहे ते आता आपण पाहतोय की त्यांना ईडीला जो आहे तो मोठा झटकाच म्हणावा लागेल, कारण अनिल देशमुख यांच्या पासपोर्टच्या नूतनीकरणाला मुभा मिळालेली आहे। त्यामुळे आता या संबंधित प्रकरणामध्ये ईडी आता कशा पद्धतीत पुढे जाते याकडे सगळ्यांचं लक्ष राहील। निश्चित मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।